करायला नाही अजून. जय करतो ना. सरांनी नाव काढून टाकायला लावलं म्हणजे ऍपला पोस्टरमध्ये. खालचं पण नाव काढायला लावलं, आपण टाकलं होतं पंजाब संघाचं कसं तेच काहीच नाही ठेवत, सगळं काढून टाकायला होतं. दोन वेळा करेक्शन करायला लागलं. बाकी सगळं काढून टाका म्हणजे मिशन आहे नका ठेवू, मी अधिकारी होणार असते नका ठेवू, फक्त एवढंच ठेवलं त्यांनी. आपल्याला काही इंटरेस्ट नाही, काहीच नाही. आता ते पूजाला पाहू आपण, नाही तर ते काय त्यांना त्यांची मिटिंग काय ते करू देऊ, कारण त्यात आपण बोलू नाही शकत. त्यांनी काही फक्त कंट्रोल करून आलो आपण. आणि वेळ जातो ना, वेळ जातो म्हणजे कसं आहे की ते वेळेचा पेक्षा पण कसं आहे, कमीत कमी मिशन आहेचं नाव आणि ते हे ठेवायला पाहिजे होतं. जॉईन व्हायला पाहिजे सरांना. मला तर माहितीच नाही पोर्टर मशीन मिशन आहे टाकून दिलं. मी टाकलं तर बनवलं, मी बनवून तसं पाठवलं त्यांना. त्यांनी दुसरं करेक्शन सांगितलं मला, मग ते चेंज करायला लावलं सगळं. हे पण प्रश्न पण टाकू नका म्हणजे काहीच जमत नाही. तरी पण ते आता त्यांनी म्हटलं थोडं प्रश्नोत्तर ठेवलं नाही. आता ते पण त्यांची इच्छा होती, हे पण कॅन्सल करून टाका, काढून द्या. फक्त एवढंच ठेवा बस. कॉम्प्रिहेन्सिव्ह अप्रोच टू UPSC एव्हरी संडे YouTube लाईव्ह बस. आता एकदम नाही म्हणता येत नाही आपल्याला. बरं तसंही सर हे आता मी पाहतो ना, आजचं सेशन होतं ना हे 6 वाजताचं, मला 50 फोन करावं लागले सगळ्यांचे, सगळे कलेक्टर सर म्हणे. मी त्यांना सांगितले किंवा आज आता ताबडतोब रेखावरचा फोन, रिटर्न करता फोन, 4-5 आहे सर कशासाठी फोन केला, मीटिंग आहे आम्ही. त्यांचं एक आपलं फीडबॅक होऊन गेला ना. बरोबर आहे. आणि कसं त्यांचं कसं करिअर कट्टाचं सगळं त्यांना माहित असते ना, कोण येऊन गेलं कोण येऊन गेलं. आपण एखाद्याला फोन करा, तो येऊन गेला असला तर आता आपलं किशोर वैद्य सर म्हणजे मी LLB करून आणि सिरियसली बोलून माझं टायमिंग ठरलेलं चार्जिंग तेव्हा लावून ठेवतो म्हणजे लावून ठेवतो मी चार्जिंग. फार कमी वेळा असं येते की बा खूप एकदमच बाहेर गावी वगैरे गेलो असलो कारमध्ये. एक वेळा गेलो होतो आपण. हो, एवढ्या वेळात एक वेळा गेलो होता. कारमध्ये गेलो बा एखाद्या वेळेला ते लावल्यावर चार्ज नाही झालं. सरला लवकर फोन सुरू करा कोणाला. हो उदाहरण, कारण आता आपण ते तिकडचं काम सोडून हे चालू करून दिलं मीटिंग. आता अर्ध्या घंट्याने ते मग
मीटिंगची लिंक नाहीच तर पाठवली होती ना आपण. लिंक पाठव. नाही, त्यांना जी पाठवली होती मी ते पाहून घेतो ना. विशाल सरांना जी लिंक पाठवली होती हेच आहे 40300711447. नाही तर म्हटलं लिंक त्यांना दुसरी गेली. त्यांना ते लाईव्ह करावं लागेल ना आपल्याला पण. लागत नाही पण जाऊ दे. एंगेज आहे. हा, दुसऱ्याचा कोणाचा फोन आला त्यांना. एक मिनिट सर. हा बोला सर. हॅलो. बोलून टाका. तोच आहे का? नाही नाही तो कटला ना फोन. तोच नंबर होता, तोच नंबर होता. ते तुम्हाला जाऊन आले. हा आले आहेत. अरे हॅलो, आवाज येतोय सर? हा आवाज येतो आहे सर. आज YouTube. दहावीचा right, निकाल right. लागलेला आहे, त्या पार्श्वभूमीवर थोडं बोला. हॅलो. हा सर, लाईव्ह केलं नाही अजून की सुरू केलंय? नाही, लाईव्ह करतो मी आता. लाईव्ह करतो आणि नाही, मग ऐका तुम्ही सुरू सर. करा. हॅलो. ठीक आहे, सुरू करूयात. आज थोडं हा. कमी वेळेस करू, आहे ना? कमी वेळ करू. हा, मी लाईव्ह करतो आणि मग तुम्ही सुरुवात करा. आणि तुम्ही पण बोला थोडा वेळ आज, आहे ना? नंतर वाटलं तर प्रशांतला वगैरे असेल तर त्यांना म्हणा तुम्ही पण कंटिन्यू करा माझ्या नंतर वाटलं तर. चालेल चालेल, ठीक आहे ना. काटोळ सर आहेस ना, काटोळ सर पण बोलतील. हो हो हो, जनरली थोडा वेळ तुम्ही अटक. ओके ओके, करा सुरू. यस, ठीक आहे. मी लाईव्ह करतो पहिल्यांदा आणि मग सुरू करू. सुरुवातीला आपणच बोला सर. हो. सुरुवात करून. नमस्कार. मिशन IASच्या आजच्या या कार्यक्रमामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोडे व प्राध्यापक प्रवीण खांडवे आम्ही दोनही संचालक आणि सहसंचालक आजच्या आपले वक्ते माननीय श्री विशाल नरवडे यांचे स्वागत करीत आहोत. विशाल नरवाडे सर सध्या सहाय्यक जिल्हाधिकारी सांगली येथे असून त्यांनी एक चांगला उपक्रम सुरू केलेला आहे. तो म्हणजे दर रविवारी IAS अधिकारी आपल्या भेटीला, म्हणजे स्वतः विशाल नरवाडे सर या कार्यक्रमात उपस्थित असतात. त्याचबरोबर त्यांचे जे बॅचमेट आहेत IAS, IPS, IRS हे देखील ते दर रविवारी घेऊन येतात. आणि आज आपल्या सर्वांना माहित आहे की विशाल नरवाडे सर अतिशय विपरीत परिस्थितीशी झुंज देऊन IAS झालेले आहेत. महाराष्ट्रामधले अलीकडच्या काळामधील ते एकमेव अधिकारी आहेत की जे IRS, IPS आणि IAS ह्या तीनही UPSCच्या परीक्षा त्यांनी क्रॅक केलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या निवडणुका सुरू असताना आणि IPS पदाची जबाबदारी पार पडत असताना त्यांनी IASचा अभ्यास केला
आणि नुसतं ते आय ची परीक्षा पास नाही झाले, तर आय च्या परीक्षेमध्ये त्यांनी ऑल इंडिया 91वर रँक मिळवली आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. आज विशाल नरवाडे सर सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून सांगली येथे रुजू झालेले आहेत आणि मला सांगताना अभिमान वाटतो की ते जेव्हा पदवी परीक्षा पास झाले तेव्हा आणि एका कंपनीमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं तेव्हा त्यांच्या वडिलांनी माझं मी IAS अधिकारी होणारच हे पुस्तक त्यांना दिलं आणि नोकरी केल्यापेक्षा IAS ची तयारी कर असा सल्ला दिला आणि तो विशाल नरवाडे सरांनी तंतोतंत पाळला आणि विपरीत परिस्थितीमध्ये झुंज देऊन ते या पदापर्यंत पोहोचलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला अभिमानाची गोष्ट ही आहे की विशाल नरवाडे सर आजही त्यांचं जे गाव आहे सावडी जिल्हा बुलढाणा धाड जवळ आहे ते आजही भाड्याच्या घरामध्ये राहतात. परवा मी त्याचबरोबर करिअर कट्टाचे संचालक श्री ज्ञानेश्वर मुळे यांचे सहकारी आम्ही त्या शितोळे सर आम्ही त्यांच्या गावाला जाऊन आलो. त्यांच्या आईवडिलांचा खरं म्हणजे आम्हाला सत्कार करायचा होता पण त्यांच्याच आईवडिलांनी आमचा सत्कार केला. म्हणजे विशाल नरवाडे सरांच्या बाबतीत मला एवढंच म्हणायचं आहे की ते लोक होते वेगळे, ते लोक होते वेगळे गर्दीत जे गेले पुढे मी मात्र मागे वळूनही पाहतो मागे किती जण राहिले. म्हणजे विशाल नरवाडे सर स्वतः जिल्हाधिकारी IAS होऊन थांबले नाही तर त्यांनी या समाजासाठी काहीतरी करायचं म्हणून हा उपक्रम सुरू केलेला आहे. दर रविवारी सायंकाळी 7 वाजता ते नियमितपणे या उपक्रमामध्ये सहभागी होणार आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांचे जे IAS IPS IRS जे मित्र आहेत जे इतर कॅडरमध्ये आहेत ते पण आपल्या भेटीला येऊन स्पर्धा परीक्षेला मार्गदर्शन करणार आहेत आणि हा कार्यक्रम YouTubeवर देखील लाईव्ह राहणार आहे. आजचा हा कार्यक्रम आता आजच 10वीच्या परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि या 10वीच्या परीक्षेच्या निकालानंतर 10वीची परीक्षा ही टर्निंग पॉइंट असते आणि या टर्निंग पॉइंटच्या यामध्ये मुलांना त्यांचं व्यक्तिमत्व घडवणे त्यांच्यावर चांगले संस्कार होणे त्यांनी योग्य दिशा निवडणे हे फारच गरजेचं असते. त्या दृष्टिकोनातून विशाल नरवाडे सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी विशाल नरवाडे सरांचं या ठिकाणी मिशन IAS तर्फे स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी हा कार्यक्रम ऐकणाऱ्या स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या तसेच आज मला खात्री आहे की आज आम्ही जे विद्यार्थ्यांना पोस्टर्स पाठवले वर्तमानपत्रामध्ये बातम्या दिल्या फेसबुकवर पोस्टिंग केलं त्यामुळे आज आपल्या ऑडियन्समध्ये 10वी पास झालेला ऑडियन्स त्यांचे शिक्षक त्यांचे पालक मोठ्या संख्येने आहेत. मी विशाल नरवाडे सरांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला सुरुवात करावी. नमस्कार सर. नमस्कार सर, गुड इव्हनिंग. नमस्कार, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. राईट सर, राईट. धन्यवाद सर इंट्रोडक्शन दिल्याबद्दल. आज आपल्या बोलण्याचा दर रविवारी आपण चर्चा करत असतो. यावेळेस बोलण्याचा उद्देश हा असणार की इन जनरल तयारी आणि जसं सरांनी नमूद केलं की 10वीच्या नेमकाच परीक्षा झालेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला पुढचं मार्गदर्शन कसं करायचं, करिअरमध्ये काय निवडायचं याचा निर्णय पालकांनाही घेताना विद्यार्थ्यांनाही घेताना अनेक वेळेस माहिती योग्य ती मिळत नाही आणि त्यामुळे निर्णय घेताना अडचण येते किंवा त्यांना एक प्रकारे त्यामध्ये चुकीचा की बरोबर निर्णय असे एक डिलेमा असतो नेहमी. त्यामध्ये सर्वात प्रथम माझा प्रवास सांगतो शिक्षणाचा की मला ग्रॅज्युएशन संपेपर्यंत मला आयडियाच नव्हती की एक्झॅक्टली UPSC काय असतं, IAS काय असतं, या परीक्षेबद्दल जाणीव नव्हती. त्याच्यामुळे मला सुरुवात करायला उशीर झाला आणि तुलनेमध्ये नंतर जेव्हा अवेअरनेस येत गेली तर एक प्रकारची भीती होती सुरुवातीला की ती भीती जायला दूर व्हायला वेळ लागला. त्याच्यामुळे सरांनी जसं काठोळे सरांनी नमूद केलं
की 10वी हा एक महत्वाचा टर्निंग पॉइंट. त्यामध्ये अनेक विचार असे असतात की 11वी-12वीला नेमकं कोणता विषय निवडायचा, कोणती शाखा निवडायची, किंवा 11वी-12वी नंतर ग्रॅज्युएशन कोणत्या क्षेत्रात करायचं जेणेकरून IASच्या परीक्षेसाठी फायदा होईल. असे अनेक प्रश्न आपल्याकडे असतात. सर माझा आवाज क्लिअर येतोय आतापर्यंत? तुम्ही म्यूट आहात. आवाज एकदम क्लिअर येत आहे सर. ओके ओके, थँक्यू. तर त्यातला सर्वात पहिला मुद्दा की 10वी नंतर आपण जर 11वी-12वीला कला शाखा घेतली तर कला शाखेचा अभ्यासक्रम जे आहे ते स्पर्धा परीक्षेसाठी फायदेशीर आहे. भारताचा इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, या सर्व विषयांचा फायदा आपल्याला होणार. पहिली गोष्ट. याच सिमिलरली जेव्हा आपण पदवीसाठी जेव्हा ग्रॅज्युएशनसाठी आर्ट निवडणार, सायन्स न घेता, तर आर्ट्सच्या मुलांना अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून फायदा होणार. परंतु याचा अर्थ असा नाही की कला शाखा घेणं अत्यावश्यक आहेच. जर दरवर्षीचा निकाल आपण बघितला तर माझ्या बॅच मध्ये मला सांगावंसं वाटेल की आम्ही 180 IAS म्हणजे कलेक्टर लोकांचं जे पूर्ण भारतातली बॅच होती त्यापैकी जवळपास 70 ते 75% यांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड हे सायन्स होतं. त्यांचं कला शाखा किंवा वाणिज्य नव्हती. याच्यातून हे दिसतं की तुम्ही कला शाखा घेता किंवा तुम्ही वाणिज्य घेता किंवा तुम्ही विज्ञान शाखा घेता, हे एवढं महत्वाचं नाहीये. कोणतीही शाखा तुम्ही घ्या, तुम्हाला यशस्वी होण्याचे तेवढेच संधी आहे. कला शाखा घेतल्यानंतर अभ्यासक्रम जरी सोयीस्कर असलं तरी कला शाखेत मधल्या कॉलेजमध्ये वातावरण तेवढं पोषक असायला हवं किंवा तुम्ही स्वतः तेवढं वातावरण तयार करायला पाहिजे. अदरवाईज कला शाखा घेऊनही अपयश मिळालेले अनेक विद्यार्थी आहेत. दुसरी बाब की 10वी नंतर 2 वर्ष 12वी नंतर 3 किंवा 4 वर्ष ग्रॅज्युएशन, असे टोटल 5 ते 6 वर्ष कमीत कमी अजून बाकी आहेत आपल्याला स्पर्धा परीक्षेला पात्र ठरण्यासाठी. तर आजपासून स्पर्धा परीक्षेचा विचार जरूर करा, परंतु स्पर्धा परीक्षा ही एक अनिश्चिततेची वेळ आहे, अनिश्चित आहे. त्यामध्ये जर आपले प्रयत्न करूनही आपल्याला यश मिळालं नाही तर आपली जी डिग्री असणार आहे, ग्रॅज्युएशन असणार आहे, ती एक प्रकारची आपली शिदोरी आहे की ज्याच्या भरोशावर आपल्याला नंतर नोकरी मिळणार. त्याच्याकरता मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या इंटरेस्ट एरियामध्येच ग्रॅज्युएशन करावं किंवा 11वी-12वी करावं. तुम्हाला जे खरंच आवडतं, स्पर्धा परीक्षेचा विचार करून त्याच्यासाठी आतापासून ग्रॅज्युएशनच्या चॉईसला कॉम्प्रोमाइज करू नका. 11वी-12वीला कॉम्प्रोमाइज करू नका. पॅरलल तुम्ही तयारी करू शकता. सर याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा मला असं वाटतं जो चर्चा करायला हवी की दुर्दैवीरित्या नुकत्याच काही दिवसा अगोदर MPSCच्या तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. स्वप्नील लोणकर. ताणतणावामुळे. राईट. तर हात घालावा, त्यावर चर्चा होणं आवश्यक आहे. करणार मुद्द्यावर की स्पर्धा परीक्षेच्या ताणतणावाचे सोर्सेस काय असतात, त्याला आपण कसे सामोरं जावं. जे कोणी आम्ही सिलेक्ट झालेलो आहोत, प्रत्येक जण त्या प्रक्रियेतून गेलेला आहे. ताणतणाव आले आहेत, त्याला आम्ही मॅनेज केलंय. याच्यावर माझा एक सिव्हिल सर्व्हिसचा तयारी करणारा बॅचमेट आहे, तो आज एक सायकोलॉजिस्ट आहे, त्याला आम्ही एका रविवारी बोलवणार. तर सर आपण सविस्तर याच मुद्द्यावर एक रविवारी चर्चा करूयात. कारण की दर रविवारी आपण केवळ अभ्यास कसा करायचा आणि अकॅडमिक मुद्द्याला जास्त चर्चा करतो, परंतु हा जो मानसिक ताणतणाव कसा ऍड्रेस करायला हवा हे तेवढंच महत्वाचं. आणि याच्याबद्दल फार कमी चर्चा होते, त्याला आपण नक्की एक स्वतंत्र रविवारी आपण चर्चा करूयात. परंतु आज थोडक्यात मला सांगावंसं वाटेल, पहिली गोष्ट, एक्झाम म्हणजेच आयुष्य. एक UPSC एक्झाम किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम इज इक्वल टू लाईफ
हे इक्वेशन कृपया बनवू नका. तयारी करावी 100% द्यावं, परंतु झालं नाही तर आपला स्वतःचा प्लॅन बी तयार असावा. दुसरी बाब ही की तयारी करण्यासाठी जे मोटिवेशन आहे ते इंटरनल मोटिवेशन असू द्या. एक्सटर्नल मोटिवेशन असलं की लाईक गाडी, दिवा, सोशल रिस्पेक्ट, ह्या ज्या आर्थिक गोष्टी, हे जर तुमचं मोटिवेशन असलं तर जास्त वेळ तुम्ही सर्व्हिस मध्ये टिकणार नाही सिलेक्शन झालं तरी. जेव्हा इंटरनल मोटिवेशन असेल की नाही मला स्वतःला करायचं आहे, तर त्यावेळेस जरी सिलेक्शन झालं नाही तरी ते अपयश पचवण्याची ताकद आपल्यामध्ये असेल असं मला वाटतं. त्यामुळे स्वतःला समजून सांगायचं की तयारी करू 100% देऊ, पण याचा अर्थ असा नाही की केवळ बायनरी जे आयुष्य आहे, सिलेक्शन आणि नॉन सिलेक्शन, देर इज अ लाईफ बियॉन्ड दॅट. तिसरी बाब अशी की मला स्वतःला असं वाटतं की या स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम एवढा चांगला आहे, आपण जर खरंच मन लावून करायला केला तर सिलेक्शन हो की ना हो, परंतु या अभ्यासक्रमात एवढी ताकद आहे की आपण एक चांगलं व्यक्ती, अ बेटर ह्युमन बिईंग नक्की बनूयात. इट हॅज अ पोटेन्शियल टू मेक अस अ बेटर सिटीजन, बेटर ह्युमन बिईंग. दॅट इज फॉर शुअर. तर या अभ्यासक्रम कृपया जे ऐकतायत त्यांना माझी विनंती अशी आहे की ही एक्स्ट्रीम स्टेप दुर्दैवाने कधीही विचारात येऊ देऊ नका. जेव्हा तुम्हाला डिप्रेसिंग टाइम येईल, कठीण वेळ येईल, अपयश येतील, त्यावेळेस तुमच्या मित्रांना बोला, तुमच्या पालकांना बोला, किंवा जसं आता काठोळे सरांचं प्लॅटफॉर्म आहे, असे जे काही प्लॅटफॉर्म तुम्हाला ऍक्सेसिबल असतील तिथे जरूर बोला, चर्चा करा. अनेक वेळेस आपण बोलत नाही. माझ्या मते या परीक्षेच्या प्रक्रियेतून अपयश आणि यश पचवताना खरं आपण घडतो, आणि या परीक्षेत निवड झाल्यानंतर ही फार मोठी जबाबदारी आहे. ते काम पार पडतानाही आपण दरवेळेस यशस्वी होऊच असंही नाही. तर नोकरी करतानाही अपयश येतीलच, आयुष्यात येतीलच. तर त्या अपयशांनाही कसं सामोरं जायचं, त्याचीही एक प्रकारे एक मेंटल प्रिपरेशन आपल्याला ही तयारी करायला लागते, करवते. यानंतरचा बाब असा की अनेक प्रश्न मला विचारतात की ही तयारी करत असताना वर्ष लागतात, तर आपण एक कंटिन्युअस मोटिवेशन कसं ठेवायचं. या प्रश्नाचं उत्तर सर्वात प्रथम मी हे सांगणार की सोर्स ऑफ मोटिवेशन स्वतः असावं, इंटरनल असावं. दुसरं कोणीतरी म्हणतं हे, मित्र मैत्रिणी तयारी करतायत किंवा घरचे म्हणतायत म्हणून तयारी करू नका. तयारी करण्याच्या अगोदर या परीक्षेचं स्वरूप जाणून घ्या. आणि दुसरा किंवा महत्वाचा याच्यापेक्षा भाग आहे नोकरीचं स्वरूप ऐकून घ्या. अनेक वेळेस सर असं घडतं आपल्याकडे, आपणही आढळलं असेल, तुम्ही या क्षेत्रामध्ये मागच्या 20 वर्षापासून आहात. आपल्याला परीक्षा माहित असते, IAS काय असं माहित असतं, परंतु नोकरीच माहित राहत नाही की या नोकरीमध्ये काय काय संध्या आहेत आणि काय काय आव्हाने आहेत. आपल्याला फक्त एक चांगलीच बाजू आपल्या समोर मांडली जाते माध्यम जे काही आपले मीडिया आहे त्याच्या माध्यमातून, केवळ चांगलीच गोष्टी. तर हे तेवढंच महत्वाचं आहे की या सर्व्हिस मध्ये अजून तुम्हाला आयुष्यात काय काय आव्हाने येतात, आणि आपल्याला केवळ IAS, IPS, फॉरेस्ट अशा 2-3च सर्व्हिस बद्दल जास्त माहित असतं. UPSCच्या परीक्षेमध्ये 21 प्रकारच्या वेगवेगळ्या क्लास 1च्या नोकऱ्या आहेत. आमचा प्रयत्न हाच आहे की दर रविवारी प्रत्येक वेगवेगळ्या सर्व्हिस मधले अधिकारी येतील, त्यांनी त्यांच्या सर्व्हिस बद्दल सांगतील. काही जणांनी 4-4, 5-5 वर्ष जॉब केलेला आहे, त्यांच्या प्रॅक्टिकल अनुभवाबद्दल बोलतील, आणि जेणेकरून आपल्याला इतर सर्व्हिस बद्दलही माहिती मिळेल आणि आपण जी काही निर्णय घेऊ तो एक इन्फॉर्म डिसिजन असणार. त्याच्यामुळे अनेकांना ज्यांना अशी समस्या समोर येते की आपल्याला माहित नव्हतं आणि अचानक सिलेक्शन झाल्यानंतर त्या पदाला गेल्यानंतर त्याच्याबद्दल कळतं, असं होऊ देऊ नका. तर दर रविवारी आमचा हाही प्रयत्न आहे वेगवेगळ्या नोकऱ्यांबद्दल बोलायचं. पुढचा भाग असा की आता
10 ऑक्टोबरला पूर्व परीक्षा आहे सर या वर्षीची. बरोबर आहे. तर जुलै मध्ये आपण आहोत, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर म्हणजे 2.5 महिने आपल्याकडे उरलेले आहेत. आता प्रत्येकाने कम्प्लिटली 100% पूर्व परीक्षेला फोकस करावं. जेणे कोणी डिलेमामध्ये असेल की कधी सुरू करायची पूर्व परीक्षा, तर माझ्या मते ज्यांचा इंटरव्ह्यू कॉल आलेला नाही, विशेषतः ते लोक सोडून जास्तीत जास्त लोकांनी 100% प्रिलिमला फोकस करणं सुरू करावं. पूर्व परीक्षेच्या तयारीबद्दल बोलायचं म्हटलं तर अनेक लोक हे कला शाखेच्या बॅकग्राऊंडचे असतात किंवा वाणिज्य, आणि त्यात 2 पेपर पैकी जो दुसरा पेपर आहे, पहिला आहे सामान्य अध्ययन आणि दुसरा आहे ऍप्टिट्यूड टेस्ट, सीसॅट. सीसॅट हा केवळ क्वालिफाईंग नेचरचा आहे, परंतु अनेक उदाहरणं दरवर्षी आहेत की क्वालिफाईंग नेचरचा पेपरच पास होत नाहीये. त्याच्यामुळे म्हणजे पेपरवर मध्ये कितीतरी चांगले मार्क आले तरी त्याचा फायदा नाही. सांगण्याचा उद्देश की सामान्य अध्ययनाची तयारी करता करता जो पेपर 2 आहे सीसॅट, त्याचीही तेवढीच तयारी करा आणि कमीत कमी दररोजचे 2-2 तास तरी द्या, किंवा सध्या एखादा प्रॅक्टिस साठी पेपर सॉल्व्ह करून बघा. मार्क कळतील की किती मार्क येत आहेत. जर मार्क कमी येतील, क्वालिफाईंग साठी 200 पैकी 67 मार्क हवेत, तेवढे मार्क येत नसतील तर तुम्हाला सराव जास्त करावा लागेल. परंतु मी हे सांगतो याच्यामुळे की आपल्यापैकी बरेच जण फक्त पहिल्याच पेपरचे मार्क काउंट होतात म्हणून त्याची तयारी करत राहतात पूर्ण वर्षभर, आणि जो क्वालिफाईंग आहे त्याच्यात मार्क तेवढे येत नाहीत. त्याच्यामुळे नुकसान होतं, वर्षभराची मेहनत वाया जाते. दुसरा टप्पा असा की पूर्व परीक्षेची तयारी करताना किती सराव पेपर सॉल्व्ह करावेत असा एक प्रश्न येतोय. माझ्या मते ही प्रत्येकाचा वेगवेगळा निर्णय आहे की मला किती आवश्यकता आहे. जसं की काही जणांना प्रॅक्टिस करावी लागते, काही जणांना जास्त पेपर याच्यामुळे सॉल्व्ह करावे लागतात की नाही मला टाइम कमी पडतो किंवा माझ्याकडून जास्त सिली मिस्टेक होतात, चुका होतात. तर प्रत्येकाची डिमांड वेगवेगळी आहे. पण माझं म्हणणं हे आहे की त्याच्यामध्ये स्पर्धा लागलेली नाहीये की तुम्ही कोण जास्त पेपर सॉल्व्ह करेल त्याचं जास्त लवकर सिलेक्शन होईल. जास्त महत्वाचं हे आहे की तुम्ही जितके पेपर सॉल्व्ह करतात त्यापेक्षा हे महत्वाचं आहे की जे करतायत त्याची अनालिसिस कसे करतात. प्रत्येक पेपर सॉल्व्ह केल्यानंतर प्रॅक्टिस पेपर त्याची अनालिसिस करा की याच्यामध्ये माझे जे प्रश्न चुकले ते कशामुळे चुकले असतील. प्रत्येक प्रश्नाचं चुकण्याचं कारण असतात, छोटे छोटे कारण, त्याला अनालाइज करा की काय मला या प्रश्नाची माहितीच नव्हती, एक कारण. दुसरं कारण की माहित होतं पण आठवलं नाही. तिसरं कारण हे असं होतं की आठवलं पण चुकीचं आठवलं, आठवलं पण कन्फ्यूज झालो. 5वी प्रकारची चूक असू शकते की नाही प्रश्न वाचण्यामध्ये चूक झाली. 6व्या प्रकारची चूक असू शकते की प्रश्न वाचला पण ऑप्शन वाचताना चूक झाली, ऑप्शन फिल्टर करताना चूक. सांगण्याचा उद्देश की अशा लहान लोखा आणि त्या चोटमध्ये डायरीमध्ये, जेणेकरून तुम्ही जेव्हा पुढचा प्रॅक्टिस पेपर सराव पेपर सॉल्व्ह करसाल त्यावेळेस ह्या सेम चुका पुन्हा रिपीट होऊ द्यायच्या नाही. नवीन चुका झाल्या तर चालतील परंतु सेम चुका आपल्याला रिपीट करायच्या नाहीयेत. पूर्व परीक्षेबद्दल नंतर सांगणं की 200 पैकी सर 100 मार्क कट ऑफ आहेत मागच्या 3-4 वर्षात, म्हणजे 50% मार्क आणायचे. प्रत्येक सिलेबस मधला प्रत्येक पॉइंट कव्हर करत जाऊ नका. मला फार चांगलं वाटतं सांगताना की मिशन आयचे ते प्रशांत सर आहेत आपले पाटोळे सरांच्या सोबत, त्यांनी याच्यावर एम्फसाइज करतायत. ज्यांनी नवीन नवीन तयारी सुरू केली त्यांच्यासाठी फार योग्य आहे ते प्रकार, त्यांच्यासाठी उपयुक्त राहील हा जो प्रशांत करतायत. तर तुम्ही किती वेगवेगळ्या सोर्सेस मधून ते वाचता याच्यापेक्षा महत्वाचं हे आहे की तुम्ही कमी वाचा, स्पेसिफिक वाचा, पण त्याला वारंवार वाचा. रिव्हिजन इज मोर इम्पॉर्टंट. त्याच्यामुळे तुमचा आठवणीचा भाग वाढेल आणि तुमचा कॉन्फिडन्स चांगल्या लेवलला येईल की मी जे काही ऑप्शन टिक करणार आहे ऑब्जेक्ट एक्झाम मध्ये त्याच्यामध्ये तुमचा एक आत्मविश्वास वेगळा राहील. सांगण्याचा उद्देश की भरपूर ठिकाणून वाचल्यापेक्षा
प्रत्येक सब्जेक्टला चांगल्या स्टँडर्ड पुस्तकातून एकदा कव्हर करा आणि त्याला वारंवार रिवाइज करा. सर नंतरचा प्रश्न असा येतो की पूर्वपरीक्षेचा की नोट्स काढाव्यात की नाही, काढाव्यात तर मग कशा काढाव्यात, किती काढाव्यात. तर त्याच्याबद्दल सांगावं असं वाटतं की पूर्वपरीक्षेमध्ये उत्तर तुमच्या समोर असतं. ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे त्याच्यामुळे केवळ आपल्याला ऑप्शन टी करायचा आहे. तर त्याच्यामुळे नोट्स प्रत्येक विषयाचे काढू नका. काही पुस्तकच फार चांगली आहेत, जसं की लक्ष्मीकांत पॉलिटीसाठी ते पुस्तक चांगलं आहे. मॉडर्न इंडियासाठी स्पेक्ट्रम पब्लिकेशन पुस्तक चांगलं आहे. ते पुस्तक इतक्या चांगल्या प्रकारे आहे की तुम्हाला त्या नोट्स काढणं म्हणजे स्वतःचा वेळ वाया घालवणं आहे एक प्रकारे. तर जॉग्राफी सारख्या, इकॉनॉमी सारख्या या विषयांच्या नोट्स काढा, ऑब्जेक्टिव्ह नोट्स काढा. स्वतःच्या नोट्स असण्याचा नेहमी फायदा आहे, स्पेशली रिव्हिजन करण्यासाठी. त्याच्यामुळे नोट्स काढण्याचं हे आहे की नोट्स प्रिलिम साठी काढणं एवढं आवश्यक नाही जेवढं मुख्य परीक्षेसाठी नोट्स काढणं अत्यावश्यक आहे. नंतरचा मुद्दा पूर्वपरीक्षेसाठी असा की टाइम डिव्हिजन कसं करायचं असा प्रश्न येतोय की दिवसातला वेळ कसा डिव्हाइड करायचा तयारी करताना. तर प्रत्येकाचा वेगवेगळा प्रकार आहे, पण मला असं वाटतं की आपण आपल्या माइंडला आपल्याला चालना द्यायची आहे थोडं. तर 10 तास जर आपण अभ्यास करत आहोत, दिवसातले सर्वात पहिले 4 तास जे फ्रेश असतात, एनर्जी, त्या 4 तासामध्ये आपण एक कन्सेप्च्युअल टॉपिक सब्जेक्ट जसा की जॉग्राफी, इकॉनॉमी आणि एन्व्हायरमेंट हे वाचायचा. जेवणानंतर दुपारच्या जे पुढचे 4 तास आहेत ते आपण वाचायचे. त्या 4 तासामध्ये थोडा मेमरीवाला विषय जसा हिस्ट्री, पॉलिटी आणि कल्चर हे घ्यायचा. आणि रात्रीच्या जेवणानंतर जे 2 तास आहे झोपण्याच्या अगोदर ते आपण करंट अफेअर म्हणजे चालू घडामोडी वाचायच्या. तर 2 विषय पॅरलल आणि दिवसाच्या शेवटी करंट अफेअर चालू घडामोडी. अशा प्रकारे जर दिवस आपण मॅनेज केला तर माझ्या मते मोर इफेक्टिव्ह युटिलायझेशन होईल. तर सर माझ्या मते आपण मागच्या जवळपास 25-30 मिनिटाहून मी बोलतो आहेच. मी कंटिन्यू करील, पण जर काही प्रश्न आले असतील आपल्याला इनबॉक्स मध्ये तर आपण त्यांचं उत्तर देता येईल, किंवा तुम्हालाही काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारा, आपण प्रयत्न करूया. खांडवे सर चॅट बॉक्स चेक करत आहेत. काही लाईव्ह चॅट मध्ये विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. त्यातला एक महत्वाचा प्रश्न त्यांनी किंवा तुम्ही अटेम्प्ट तुम्हाला जास्त लागले तर तुम्ही 6 अटेम्प्ट पर्यंत आपला कन्सिस्टन्सी कशी मेंटेन ठेवली त्याच्याकरता काही विशेष प्रयत्न केले का? बरोबर आहे. तर सर त्यातला पहिला भाग हा की मी या प्रक्रियेला एन्जॉय केलं. मी आजही जर तुम्ही मला म्हटलं की अजून एक अटेम्प्ट द्यायचा आहे तर मी पुन्हा करायला तयार आहे, करू शकलो असतो. कारण की माझं IPS झालेलं आहे 3ऱ्या प्रयत्नामध्ये. 2015 ची परीक्षा 16चं आणि काठोळे सरांनी नमूद केल्याप्रमाणे की मी IPS ची नोकरी करता करता करू शकलो याला. 2 वर्षाचा गॅप पडला होता कारण IPS च्या ट्रेनिंग मध्ये परमिशन नसते अटेम्प्ट द्यायला. तर प्रामाणिक कारण हे जे मी टिकू शकलो की मी आजही लहान मुलासारखं प्रत्येक शब्द बोलून वाचतो. जेवढं तुम्ही स्वतःला मोठं बनवणार तेवढं या परीक्षेमध्ये काम कठीण होईल. आणि जेवढं स्वतःला लहान बनवून अभ्यास करसाल आपला अभ्यासाचा अभ्यास लवकर यश मिळेल. तर मला तुम्ही 6 अटेम्प्ट म्हटले तर 6 आहे. माझ्या मते माझी जर्नी जी खरी 3 अटेम्प्ट झाली होती. मी तलाठीचं स्वप्न घेऊन मी IPS बनलो होतो. त्याच्यामुळे माझ्या मते आयुष्य सोपं असतं की तुम्ही कमीत कमी अपेक्षा ठेवल्या आणि प्रयत्न जास्त केले तर आयुष्यात जे काही येईल ते तुम्हाला सरप्राईज येईल. त्याच्यामुळे तुम्हाला ते पचवायला सोपं जाईल. आपण अपेक्षा IAS ची ठेवतो आणि प्रयत्न तलाठीची करतो. आता मी या तलाठी या पदाला मला काहीच कमी लेखायचं नाही. मी एक तुलनात्मक सांगतो आहे की प्रयत्न जास्त असावेत, अपेक्षा कमी ठेवाव्यात. जीवन जगणं सोपं होईल. तर सर तुमच्या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं कन्सिस्टन्सी ठेवण्याचं की इंटरनल मोटिवेशन एक मला कोणी म्हटलं नव्हतं, मी स्वतःहून ठरवलं होतं. दुसरं की मोठं स्वप्न बघण्याची सवय आहे आणि त्याला मेहनत करायची आहे. तिसरा की सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी. चौथा
एन्जॉय द प्रोसेस. या अभ्यासक्रमात फार चांगलं पोटेन्शियल आहे जर तुम्ही एन्जॉय केलं तर. तर सगळं असे फॅक्टर आहेत. प्लीज पुढचा प्रश्न असेल. निश्चितपणे आपण या ठिकाणी खरोखर आपण जे मेहनत करतोय, की जो अभ्यास करतो आहे, यामध्ये आपण जर स्वतःला एन्जॉय केलं किंवा ही एक माझ्यासाठी खूप चांगली आणि माझं भाग्य बदलणारी घटना होणार आहे आणि त्याच्यामुळे मी याला आनंददायी पद्धतीने दररोज आपण अभ्यासाचं शेड्यूल केलं आणि निरंतर जर प्रयास केले तर निश्चितच आपण अशा प्रकारचं यश हे गाठू शकतो. पुढचा प्रश्न एक आणखीन आस्था गवई यांनी विचारलेला आहे की सर आपण IAS प्रिपरेशनच्या वेळा तुमचं जे काही डेली रुटीन होतं त्याबद्दल काही थोडक्यात सांगाल का? राईट. बघा, डेली रुटीन बद्दल मी थोडक्यात पहिलं बोललो की मी जर 10 तास अभ्यास करत आहे, आपल्या माइंडला आपल्याला एक इनपुट द्यायचं आहे. आपण मशीन नाही. करेक्ट. कृपया अशा अपेक्षा ठेवू नका की प्रत्येक दिवस चांगलाच जाईल अभ्यास, दररोज चांगलाच अभ्यास होईल ही अपेक्षा ठेवू नका. आपण मशीन नाहीये. मी अनेक विद्यार्थ्यांना बघितलं की फ्रस्ट्रेशन लवकर येतं. नाही, कालचा दिवस खराब गेला ते वाईट वाटतं आणि त्याच्यामध्ये पुढचा दिवस पण खराब जातो. तर जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा ओके, आजचा दिवस खराब होता, ठीक आहे. आजचा दिवस चांगला गेला म्हणून त्याला पुढच्या दिवशी सेलिब्रेट नका करू. सेलिब्रेशन एकदाच आहे. तर रुटीन जे आहे ते तुम्हाला वारंवार रिपीट करायचं आहे. तर पहिलीच गोष्ट रुटीन म्हणजे माझ्या मते, आय डोंट नो, मला माहित नाही की लोकांना का बरं अशी हॅबिट आहे की रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागून अभ्यास करतात. जर नेचर नुसार रात्र झोपण्यासाठी तर कृपया रात्री झोपा. सकाळी लवकर उठून जर तयारी केलेली तर माझ्या मते जे मेमरीमध्ये लॉंग टर्म ध्यानात ठेवायचं आहे ते ध्यानात राहण्यासाठी सोयीस्कर जाईल. अर्ली स्टार्ट करा. पहिले 4 तास कन्सेप्च्युअल सब्जेक्ट, माइंड फ्रेश आहे, कन्सेप्ट समजतील. जेवण करा हलकासा, एक जर 15-20 मिनिटाची नॅप घ्यायची नॅप घ्या. जेव्हाही तुम्हाला अभ्यास करायचं मन करत नाही, सर्वात बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे झोप. अर्ध्या तासाची झोप, माइंड फ्रेश. आपण काय करतो चूक, लॅपटॉप उघडतो, मोबाईल उघडतो आणि मग भरकडतो. रेस्ट करतो. तर जी वेळ माइंडला रेस्ट द्यायची त्यात आपण पुन्हा माइंड वापरतो. दुपारच्या शेड्यूल नंतर जे 4 तास आहे ते एखादा पाठांतराचा विषय, तिथे कन्सेप्ट कमी आहेत, माइंड थोडा टायर्ड झालेला असतो आणि दिवसाच्या शेवटी एक वेगळं करायचं तर चालू घडामोडी. तर माझ्या मते हे आहे. आणि सरांनी विचारलेच की दैनंदिन काय असतं, तर मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, ज्यांनी मन लावून अभ्यास करतात त्यांचं कसं असतं की दिवसा शेवटी असं वाटतं मी तो दिवसभर अभ्यास केला. पण तुम्हाला खरं सांगतो, स्वतःला जर प्रामाणिक विचारलं तर आपण दिवसभर अभ्यास केलेला नसतो. त्यामुळे स्वतःला जरा मूर्ख नाही बनवायचंय, स्वतःशी प्रामाणिक राहायचं. तर एक स्टॉप वॉच नावाचा प्रकार आपल्या मोबाईल मध्ये आहे, जेव्हा आपण फार कमी वापरतो. तर काय करायचं, अभ्यासाला बसलं की ती स्टॉप वॉच सुरू करायची. पहिला शब्द वाचला की कोणतंही काम असो, म्हणजे वॉशरूमला जरी जायचं, मोबाईल जरी कॉल उचलायचा, जेवण जरी करायचं, तर पहिलं त्या स्टॉप वॉचला पॉज करायचं, तिला थांबवायचं. पुन्हा जेव्हा वापस खुर्चीवर येऊ आणि पहिला शब्द वाचणं सुरू करू तेव्हा त्या स्टॉप वॉचला पुन्हा रिझ्यूम करा, जिथे थांबवली होती. असं करून करून जेव्हा तुम्ही दिवसात शेवटी बघणार तर स्वतःला खरंच कळेल की मी खरंच किती वेळा अभ्यास केला. तर जे मी 10 तास म्हणतोय अभ्यासाचे, ते 10 तास अभ्यास होण्यासाठी 14 तास सिटिंग करावं लागेल. तेव्हा कुठे 10 तास अभ्यास होईल. जर 10 तास बसले तर 6 तास अभ्यास होईल. कारण की मन चंचल आहे, आपण मशीन नाही आहेत. तो हे सर आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. प्लीज पुढचा प्रश्न. अतिशय महत्वाचं मार्गदर्शन सरांनी या ठिकाणी केलेलं आहे की आपल्याला नित्य नेमाने थोडी थोडी करून सवय लावावी लागेल. ज्यांना सवय हॅबिट नसेल ते लोक आपला वेळ, अभ्यासाचा वेळ थोडा थोडा करून वाढवू शकतात. आणि आपण मशीन नाही आहे हे लक्षात घेऊन आपण फ्लेक्झिबिलिटी ठेवली पाहिजे. त्यामुळे सर्व दिवस तुमचे सारखाच अभ्यास होईल असं जरुरी नाहीये. परंतु मी जे प्रयत्न करतोय त्याचं निश्चित यश मला मिळणार आहे ही भावना मनामध्ये असून फळाची इच्छा करण्यापेक्षा आपण आपल्या नियमित जो आपला वेळ द्यायचा आहे, आपल्याला योग्य आपला जो मार्ग आहे त्यावर आपण मार्गक्रमण सातत्याने करायचा आहे. अशा प्रकारचा महत्वाचा संदेश सरांनी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. काही विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी वारंवार एकसारखाच प्रश्न विचारत आहेत
तर स्ट्रॅटेजी बद्दल सरांनी आताच सांगितलं की सरांची स्ट्रॅटेजी काय होती. एक पुढचा छोटासा प्रश्न आहे, तो आपण थोडक्यात घेऊया. तसा तो फार मोठा प्रश्न आहे, परंतु हा वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे की ऑप्शनल सब्जेक्ट बद्दल आपण थोडक्यात सांगा. ऑप्शनल असं आहे की नाव जरी ऑप्शनल असलं तरी तो कंपल्सरी आहे आणि ते फार महत्वाचं आहे. ओके, तर ऑप्शनल सब्जेक्ट हा तुम्ही कोणताही निवडू शकता. जरुरी नाही की तुमचं ते ग्रॅज्युएशन त्याच्यात झालेलं असावं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्याच्यामध्ये तुम्हाला खरंच इंटरेस्ट आहे तो घ्या. कारण की मित्र घेतोय म्हणून किंवा याच्यामध्ये टॉपर जास्त मार्क आणतायत म्हणून घ्यायचा, तर ते तुम्ही घ्याल पण त्यात टिकणार नाहीत. आणि ऑप्शनलला आपल्याला तासनतास वेळ द्यावा लागतो. 500 मार्क आहेत, 250 मार्काचे 2 पेपर. त्याच्यामुळे तुम्हाला इंटरेस्ट नसला तर टिकणं फार कठीण आहे. तिसरी बाब ऑप्शनल बद्दल की असे ऑप्शनल पण निवडा प्रॅक्टिकली की ज्याच्यामध्ये थोडं स्कोर होतोय रिसेंटली, राईट. अदरवाईज मेहनत करू, इंटरेस्ट पण आहे, परंतु मार्कच येणार नाहीत आणि सिलेक्शन होणार नाही, तर यालाही अर्थ नाही. बेसिकली ऑप्शनल सर सिलेक्ट करताना 3-4 बाबींचा विचार करायचा आहे. पहिला की त्याचं स्टडी मटेरियल अवेलेबल आहे का. दुसरा की त्याचं स्कोर येतो आहे का. तिसरा की मला इंटरेस्ट आहे का. या 3-4 गोष्टीचा. त्याच्यामुळे उदाहरणार्थ काही चांगले ऑप्शनल जे म्हणतात ते आहे सोशियोलॉजी, समाजशास्त्र, अँथ्रोपॉलॉजी, नंतर भूगोल, जिओग्राफी, इतिहास, हिस्ट्री, राईट. नंतर पॉलिटिकल सायन्स, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. हे 6-7 ऑप्शनल जे आहेत ते जनरली लोक घेतात, कोणत्याही बॅकग्राऊंडचे असो. ठीक आहे, अजून एक प्रश्न घेऊ. शेवटचा 8 वाजलेले आहेत ऑलरेडी. आपण एक प्रश्न घेऊया. सर प्रश्न जवळपास आता आलेले नाही आहेत, परंतु मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छेल की विशाल नरवाडे सर नुकतेच आता आपल्या ह्या शासकीय सेवेमध्ये रुजू झालेले आहेत आणि ते आपल्या सातत्याने दर सोमवारी आपल्याला वेळ देत आहेत. तर मी दर रविवारी आपल्याला वेळ देत आहेत. तर मी सगळ्या विद्यार्थ्यांना अशी विनंती करेल की खरोखर नेमके प्रश्न आपण आपले आता या वेळेला तयार ठेवले पाहिजेत आणि रविवारी संध्याकाळी 7 वाजता विशाल नरवाडे सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्या अनुषंगाने आपण आपले नेमके प्रश्न जर विचारले तर आपल्याला आणखी नेमकं मार्गदर्शन सरांकडून मिळवता येईल. तर मला वाटते आज आपण आता या ठिकाणी सर्व विद्यार्थी, अनेक विद्यार्थी आपल्या लाईव्ह चॅटमध्ये जुळले होते आणि त्यांनी काही प्रश्न विचारले आणि नरवाडे सरांनी अतिशय समर्पकपणे त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिलीत. तर मी माननीय काठोळे सरांना विनंती करतो की ते आपल्या ह्या कार्यक्रमाचं आज समार्पणाचं आपले आभार शब्द म्हणतील. नमस्कार मित्रांनो, आपण आताच आपल्या विदर्भाचे सुपुत्र माननीय श्री विशाल नरवाडे IAS सहाय्यक जिल्हाधिकारी सांगली त्यांचे मार्गदर्शन ऐकले. आज 10वीचा निकाल जाहीर झालेला आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण 4:30 वाजता श्री निलेश भरणे DIG देहरादून यांचे व्याख्यान आयोजित केले होते. 6 वाजता श्री स्वच्छंद चव्हाण IRS नागपूर डेप्टी कमिशनर GST नागपूर यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं आणि आता 7 वाजता माननीय श्री विशाल नरवाडे सरांनी आपल्याला गायडन्स केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे तर मिशन आयचा जो मोबाईल नंबर आहे तो आपण सर्वांनी नोट करावा. 9890967003. मी नंबर परत एक वेळा रिपीट करतो. 9890967003. स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात आपले कुठलेही आपल्याला मार्गदर्शन पाहिजे असेल तर मिशन IAS ही अशी एक संस्था आहे की जी गेल्या 21 वर्षापासून विद्यार्थ्यांना विनामूल्य गायडन्स करीत आहे आणि मिशन IAS मध्ये जवळपास 200 IAS, IPS, IRS अधिकारी सहभागी झालेले आहेत. आपण जर 10वी पासूनच या परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली तर तुम्हाला लवकर यश मिळू शकते आणि म्हणून ती सुरुवात तुम्ही आतापासून करावी. त्यासाठी तुम्हाला जे काही गायडन्स लागेल, NCERT आहे किंवा तुमचं व्यक्तिमत्व आहे, इंग्रजीची समस्या आहे, या सर्व समस्येवर तोडगा काढण्यासाठी मिशन IAS नेहमी तत्पर आहे.
या कार्यक्रमामध्ये श्री विशाल नरवाडे सर सहभागी झाले. त्याचबरोबर श्री प्रवीण खांडवे सर यांनी या कार्यक्रमाची तांत्रिक बाजू सांभाळली. या दोघांची त्याचबरोबर या चर्चासत्रामध्ये जे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत, पालक सहभागी झालेले आहेत, जे शिक्षक सहभागी झालेले आहेत, जे आमचे मित्र सहभागी झाले आहेत, त्यांचे सर्वांचे आभार मानतो. आणि आपल्याला मिशन IAS बद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर यूट्यूबवर आपण मिशन IAS अमरावती सर्च करावं, ते तुम्हाला मिळेल. मी या प्रसंगी सर्वांचे आभार मानून आजच्या या कार्यक्रमाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, गुड नाईट. किती होते सर?